जर मला कोणी विचारलं ना तुझ्या आयुष्यातील चांगले दिवस आणि चांगले मित्र कुठलं, तर मी निसंकोचपणे सांगणार चांगला दिवस माझं बारामतीतलं 3 वर्ष कॉलेजचं आणि चांगले मित्र आमच्या 9 जणांचा ग्रुप. तर त्याच 9 जणातील माझा चांगला मित्र आणि बेंच पार्टनर पजा मला आज भेटला होता, ते पण 6 महिन्यातनं. तसा भेटचा योग 2-3 वेळा येऊन गेलता, पण भेट काय आमची झाली नव्हती, कारण की वारीच्या टाइमला तो पुण्याला आलता, पण मी वारीत असल्यामुळे आम्हाला काय भेटायला जमलं नव्हतं. तर विषय असा होता की वारी अर्ध्यातनं सोडून आल्यामुळे माझा मूड थोडासा होता ऑफ, त्याच्यामुळे मी काय 2-4 दिवस व्लॉग बनवलं नव्हतं. वारीतनं निघून याचं कारण म्हणजे माझा पेपर. तर पेपर पहिला झाला, दुसरा झाला आणि तिसऱ्या पेपराला म्हणलं आज व्लॉग बनवायचा. मग गेलो कॉलेज आणि विषय नियोजन खट लावून टाकलं. आज तिसरा पेपर आहे. तिसऱ्या पेपरला माझा पहिलाच बेंच आहे. टॉपर माणसं असल्यामुळे विषय आहे, त्याच्यामुळे पास होतोय आम्ही. किती खोटं बोलतो. तर विषय असा झाला की 2 दिवस काही मी व्लॉग बनवलं नव्हतं, पण तिसरा दिवस झाला, 3 पेपर झाला, तर आपल्या साईचा बेंच नंबर 1च येत होता, मॅडमच्या बरोबर समोरच. सगळेजण माझ्या भावाला सल्ला देत होते की पेपर कसा लिहायचा पहिल्या बेंचवर बस, पण माझा भाव का कच्चा गुरुचा चलावे, विषय हर नियोजन खट्ट्याचा आहे भावाच माझ्या. कसा होता पेपर? पेपर 1 नंबर होता. पेपर 1 नंबरच होता. तो कसा लिहिला तू विचारते? पेपर देऊन बाहेर आलेल्या ऋषाला म्हणलं, ऋषा पेपर कसा होता? ऋषा लागला दुसरंच काहीतरी बोलायला. पाऊस तर काय सकाळपासूनच पडत होता, पण तवर पावसातच आला मला पजाचा फोन. पजा म्हणला मी आलो विजयच्या रूमवर, मला ये भेटायला. मग गेलो की विजय शेटच्या रूमवर आणि बसली की आमची मैफिल. आता लय दिवसात ना माझा जिवलग मित्र मला भेटलेला, त्याच्यामुळे त्याला काय लवकर सोडला नाही. तब्बल 2 तास आम्ही बसलेलो बोलत. परत त्याला जायचं होतं घरी. म्हणलं भावा मला घरी जायचं आहे, मला आता जाऊ दे. मग त्याला नेऊन सोडला स्टँडवरती. पण मित्रांबद्दल सांगायचं म्हणलं नाही तर मन माझं भरून येतं बरं का. ही पोरं जीवाला जीव देणार होती, विषय हर नियोजन खटच करणार होती. तर तुमच्या पण अशाच काही आठवणी असतील तर तेवढ्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि जाता जाता आपल्याला फॉलो आणि सबस्क्राईब करा.